नमस्कार मित्र. नाही नाही एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता तुम्हाला मी दिसत असेल फुल मेकअप केलेलं, बिकॉज मी माझ्या चॅनलसाठी शूट करत होती. बट नंतर अचानक मम्मी हे काय टॅब का इकडे भरलाय? या ब्रो या, दिस इज माय स्टाईल, दिस इज माय स्टाईल. तर आज आहे नागपंचमी आणि मला मम्मीचा फोन आला. मम्मी बिचारी तिकडे थांबली, उपवास सोडायचा तिला, आणि माझा इथे मी व्हिडिओ बनत बसली आहे. मला वाटलं की तिने सोडला असेल, सो मी विचार केला आता सगळं सामान तिकडे घेऊन जाऊया आणि तिकडे पुढचा व्हिडिओ बनवूया. म्हणजे आता करणार मित्रांनो पसारा आम्ही त्या घरात, पसारा इकडे झालेला आहे, आता पसारा करूया तिकडे. ओके, सो मी काय म्हणत होती, आणि मेन आज आमचा हा ब्लॉग करण्याचा मेन मोटिव्ह काय आहे? मोटिव्ह हे आहे की आम्हाला दोन गोष्टी खूप टाइम पासून बघायच्या 1 2 3 4 5 6 झाल्याशिवाय एक तू कर एक मी करतो. दोन गोष्टी खूप टाइम पासून बघायच्या होत्या. त्या फायनली आम्हाला तिकीट मिळाले आहे आणि मी वेळ पण काढला आहे. आम्ही दोघांनी वेळ काढला आहे, आई मी नाही. हा ना भाई, मी वेळ काढलाय काय? ऍक्च्युली आम्ही वेळ काढणारच होतो, त्यासाठी आम्हाला ते काढणं गरजेचं आहे. तिकीट मिळत नव्हते, तर आम्ही काय बघायला जाणार आहोत आणि काय आहे ते सगळं तुम्हाला कळेल. तर आता पटकन मी निघते. आणि आताच मी अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की त्या 2 गोष्टी तर आमच्या दोघांच्या म्हणजे मनातल्या गोष्टी होत्या. एक अजून गोष्ट आहे जी माझ्या मनातली आहे, जी होणार आहे लवकर. काय? तुझी कार. अरे सांगायचं नव्हतं, इडिया काय रे. बघत राहा तुम्ही. बाय. मग माझ्या पोटात असं होतंय, कसं होतंय? असं भूक लागली. हा, किती उशीर करतो. जेवायला काय? भरता वांग्याचा, कढी, चपाती, भात, आंबा. आपण इथे का आलोय सांग? मोगांबा. आपण इथे आलोय का? आलोय का आलोय जरा सांग. का आलोय? काय वेगळं कारण आहे? आपण सगळे जाणार आहे एकत्र. मम्मीची हिंट बघ. नागपंचमीसाठी आलोय यार. व्हॉट इज दिस? आम्ही बदलापूरवरनं ही झाडं आणली. ही इकडे इतकी महाग मिळतात, पण तिकडे आम्हाला कितीला मिळाली तुम्हाला? 1900 रुपीज फॉर 3 प्लांट्स, 4 कुंडीज अँड फर्टिलायझर. हे ना, ह्याला कोकोपीड. कोकोपीड नाही, फर्टिलायझर ऑल्सो. युजली इथे फर्टिलायझर पण युजली इथे खूप महाग मिळतं, पण तिकडे खूप स्वस्त इकडे मिळतं. हे सगळी झाडं आम्हाला मिळाली असते जवळजवळ 4-5 हजार रुपयाला. आणि असं नाही की ठाण्यात महाग मिळतात. आम्ही जिथून घेतो ना, ते ग्रीन कल्चर नावाचं दुकान आहे एक, तिथून आम्ही घेतो, कारण तिकडची झाडं युजली त्याची क्वालिटी चांगली असते, म्हणून आम्ही तिथून घेतो. पण तिकडे महाग मिळतात, बाकी दुसरीकडे स्वस्त मिळतात. पण आमचा एक बॅड एक्सपिरियन्स होता. मोगराचं झाड आम्ही घेतलेलं बाहेरून आणि गुलाबाचं ते पण नंतर आम्हाला कोणीतरी गिफ्ट केलं. हा, आणि आम्हाला नंतर कोणीतरी एक मोगराचं सुंदर झाड गिफ्ट केलेलं. ते मोगराचं झाड आहे आणि ते ऍक्च्युली ते जास्त बेटर आहे. हो, बिचारी रांगोळी आम्ही बनवलेली ती हवेने उडून गेलेली आहे. ठीक आहे, पण छान सेटअप मारला ना उमीने. नागदेव, तू कधी केली पूजा? बघितली? हाय नागदेव. हा नाही, मी नाही केली कधी पूजा. मी एका नागिणीला दररोज दूध पाजत असतो. पण मला नाही वाटत. बघा मी करू का ते? मला वाटते मी बेटर करेन. कसली नागाची? नाही, मी नागिणीची पूजा करतो दररोज. एक नागिण आहे माझ्याकडे. ए पार्ट अटेम्प्ट 5. अटेम्प्ट 56. हा, तू घरचा दिवा पण तू नीट नाही लावत. तुला ते समजतच नाही वर लावायचं असतं. हा, मस्त दिसतंय यार, सगळ्यांना कळतंय कसं लावतेस. हवा बघितली मम्मी तू? मी करू का? मी पण आंघोळ करून आलोय गाईज. मी करू शकतो दिवा, तरी मी ऍटलीस्ट लावूच शकतो यार. मी आंघोळ करून आलोय. मी तिथे पोहोचेपर्यंतच. म्हणून तिथे पोहोचायसाठी तू 1 किलोमीटर लांब पासून चालू करते आणि मग तिकडे पोहोचते. कसं होणार? तिथल्या तिथे पेटवून चालू कर ना. नाही, मला अजून एक आयडिया देऊ, आतून लावून बाहेर आणू. तरी पण हे होईल ना. मी करतो, थांबा. आतून लावून बाहेर आणतो, थांबा. लेट द मास्टर हँडल इट. असं कसं? नाही, मी खायला लावतो. अरे बाळा, लेट मी डू इट बाळा. किती माणूस वाया गेले, जा कर. हा, आता तुमचा मास्टर करणार. हिचा मास्टर इकडे लाव. पकड आता. तू दाखव किती अटेम्प्ट मध्ये होतं. मी हवं तिकडे करणार आणि ते झाकण पण द्या. पार्ट अटेम्प्ट 5.
अटेम्प्ट फाईन अटेम्प्ट अटेम्प्ट 56. काय चाललंय? हा तू घरचा दिवा पण तू नीट नाही लावत, तुला ते समजतच नाही वर लावायचं अरे असतं. हवा बघ, हा मस्त दिसतंय यार, सगळ्यांना कळतंय कसं लावतीयस. हवा वा, बघितली मम्मी तू? मी करू का? इथून मी पण आंघोळ करून आलोय गाईज, मी करू शकतो दिवा तरी मी ऍटलीस्ट लावूच शकतो यार, मी आंघोळ करून आलोय. मम्मी ऍट युअर ओन रिस्क. मी तिथे पोहोचेपर्यंतच ही म्हणून तिथे पोहोचण्यासाठी तू 1 किलोमीटर लांब पासून चालू करते आणि मग तिकडे पोहोचते, कसं होणार? तिथल्या तिथे पेटवून चालू कर ना. मी चटका लागेल. नाही मला तर राहणार. अजून एक आयडिया देऊ, आतून लावून बाहेर आणू. हा तरी पण हे होईल ना. एक काम मी करतो थांबा, आतून लावून बाहेर आणतो थांबा. जा, जा, असं. लेट द मास्टर हँडल इट. असं कसं? नाही मी खायला लावतो. अरे बाळा, लेट मी डू इट बाळा. पण किती मला- मार्क्स वाया गेले, जा कर. हा आता तुमचा मास्टर करणार, नाहीतर एक तुमचा मास्टर काम नाही, आता कर. हिचा मास्टर. इकडे लाव. पकड आता तू दाखव किती अटेम्प्ट मध्ये होतं. मी हवं तिकडे करणार आणि ते झाकण पण द्या. शिवानी धूप असेल बस झालं ना. धूप काफी आहे. या First. बाहेर जा जरा. हा सगळं खिडक्या बिडक्या. अटेम्प्ट मध्ये मी करतो. चल दे आता. मास्टर बोलतात. नाही इकडलंच हवंय जरा थोडं. भरपूर आहे यार. हा, हे पण दे, दूध दे. हे घे दूध घे. हा तू आणि पप्पाने सेम कलरचा शर्ट घातला. आम्ही मॅचिंगच करतो. विजली ना हे काय? जाऊ दे, धूप असला बस झालं. डायव्हिंग. ये डाइविंग पानी में डाइविंग नाही रे नाही बेटा. मी जी छत्री काढून घेतली कारण मी डोकं लावलं आणि बघा दिवा आता पेटतोय. ह्यांनी अख्ख्या शिवानीने अख्ख्या घराची दारं उघडी ठेवलेली म्हणून ती हवा डायरेक्ट इकडून बाहेर जात होती, म्हणून पेटत नव्हतं, म्हणून एवढी हवा येत होती. आता बघा व्यवस्थित प्लीज. दोन तीन वेळा असंच गोल फिरवायचं. थांब, पाणी बिणी. आयुर्वेदातली संजीवनी आघाडा. आघाडा. ओके, आयुर्वेदातली संजीवनी आहे ही जी दिसते तुम्हाला. वाव. ओके, हे ना आघाडा. हे आघाड्याचं झाड येतं हा आणि आपण नागाला टाकणार म्हणून त्याचा माळ करून त्याला गोल करून घालतोय. ओके. या रिच्युअलच्या मागचं तुला हे माहितीये सायंटिफिक रिझन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये का चालू झालं? नो. कारण की बिळामध्ये पावसाळ्यामध्ये बिळामध्ये वगैरे पाणी घुसून जातं आणि म्हणून मग नाग लोक सोडून जातात बिळ आणि ते फार्मर्सचे फ्रेंड्स असतात कारण की ते लोक पीक वगैरे म्हणजे तिकडे काय उंदीर बिंदीर असेल त्याला खाऊन टाकतात, पेस्टला खतम करतो. पेस्टला खतम करतं. तर मग त्यांच्या बिळाच्या बाहेर हे ठेवतात दूध आणि साखर. दूध याच्यासाठी की त्याला जेवण मिळालं तर तो सोडून नाही जाणार त्याचं बीळ, आणि साखर याच्यासाठी की साखरेच्या गोड ह्याला तिकडे पेस्ट येतात त्याला तो खाईल. म्हणून हे रिझन आहे की ऑगस्ट मध्ये आपण ह्याला करतो. स्पेशल खाली माझी हाईटच फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि हो तुझी हाईटच एवढी आहे. येस. वाव. तर हे पण का नाव किती छान दिसतंय. आवाज येतो म्हणून मी इकडे आली तर हा इकडे उभा राहिला म्हणजे कसं बायकोचं डोकं नाही फिरवायचं. करेक्ट. कसं बायकोचं डोकं नाही फिरवायचं. 101 क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा संवाददाता यश मठाधिकारी विथ कॅमेरा शिवानी वंचेकर. आता आपल्या ब्लॉग मध्ये पुढे वळूया. तर आमची जायची वेळ जवळ आलेली आहे. जिथे बघायला आम्ही उभे कुठे बघा आणि काय बोलते सगळं. हा काय जायची वेळ. ज्यासाठी आम्ही रेडी झालो आहोत तिथे जायची वेळ आलेली एक आहे. सेकंड, तू कॅमेरा तुझ्या हाईट नुसार सेटअप केलाय. उंच लोकांचं काय? उंच लोकांचं 1 इंच पण उंच नाहीयेस माझ्याहून. हे असं करायचं असतं. सगळ्या गोष्टी काय मी 4 व्हिडिओ बनवले आणि इकडे हा असं झोपलेला. असं तर झोपलोच नव्हतं. असं अजिबातच झोपलो नव्हतो.
हा आता बोल, आता कसं मस्त वाटतंय. येस. तर आम्ही ज्या गोष्टीसाठी रेडी झालेलो आणि मी असंच विचार केला की साडी नेसूया, कारण की या ज्या साड्या असतात ना त्या अशा ऑफिसला वगैरे नेसायच्या असतात आणि असं इझी आपण ऑफिसला चाललोय का आता? नाही म्हणजे असं काय म्हणतात त्याला, असं इझी गोईंग साड्या आहेत. सो मी विचार केला की ड्रेस नको, आज आपण वेअर करूया. मी पण आज काहीतरी वेगळं. ओके, तर आम्ही कुठे चाललोय हे बघत राहा, आम्ही तुम्हाला दाखवू. आणि खूप ह्याचे तिकीट म्हणजे पहिली जिकडे आम्ही चाललोय ना ते नाटक आहे आणि त्या नाटकाचे तिकीट मिळणं आमच्यासाठी इम्पॉसिबल होतं. एक तर ते वीकडेला आहे, तर आज आम्ही सुट्टी घेतलेली आहे. सो वीकेंडचे तिकीटच मिळत नव्हते आणि ते तिकीट 1 सेकंड मध्ये सगळे गायब होत होते. गायब. सो आणि फक्त नाटकच नाही, त्याच्यानंतर अजून एक काय, जे 2 गोष्टी तुम्हाला सांगितलं. घर कॅमेरा चालू आहे. देवाला घाबर या, देवाला घाबर. कॅमेरा चालू आहे. ओके, खोटं बोलते. तर माझ्या चंपू केस असे छान कपडे घातलेत, पण केसांना तुम्ही बघितलं म्हणजे मी हात पण नाही ठेवलेला. असतो. मी कालच केस धुतलेले आणि आज चंपू झालेले आहेत. येस येस. जेव्हा डोक्यातून भिन्न भिन्न प्रकारच्या आयडिया बाहेर येतात तेव्हा थोडं थोडं तेल पण येतं, म्हणून केस आपले तेलकट होतात. जाऊ दे, सोडा. मी नाही येते, तूच जा बाबा. हड केस चांगले नसताना तर मला चांगलं फील नाही होत. ते सगळ्यांसोबत होतं बाबा, सगळ्यांसोबत होतं. 2 मिनिटं आपण करूया ना काहीतरी त्याचं, ठीक करूया आपण. मम्मीचा आउटफिट बघा. आज मी मम्मी सारखे कपडे घातलेत आणि मम्मीने माझ्यासाठी, आणि बॅग पण मॅचिंग. आम्ही नाटकाला आलोय, तिकडे एवढी गर्दी आहे भाई, गाडी लावायला जागा नाही, म्हणून मम्मी पप्पा गौरांगला आम्ही तिथे सोडलंय. आता गाडी घेऊन चाललोय. तर आता आम्ही गाडी घेऊन चालू, सॉरी आम्ही चाललोय. तर आता आम्ही पोहोचलेच आहोत. तर तुम्हाला सांगतो की कोणतं नाटक आहे. Yes. तर मी आणि गौरांगने रॅन्डमली एक रील बघितलेली परेश रावलची, ज्याच्यामध्ये तो मराठी नाटकाबद्दल बोलत होता. सॉरी जरा अडचण, ऑफ रोडिंग झालं थोडंसं आमचं. 2 मिनिट थांबा, सांगेल माझी बायको परत. येस, बॅक टू परेश रावल. तर परेश रावलची आम्ही रील बघितली, ज्याच्यामध्ये तो मराठी नाटकाबद्दल बोलत होता. ते बाभळी. बघू आता तिथे गेल्यावर एक्झॅक्ट काय. तर त्याच्यामध्ये 2 बायकांचं नाटक आहे आणि ते म्युझिकल नाटक आहे. हो. तर मग आमचं असं झालं कसं बघूया जरा, आणि मजा येईल. खूप असं मी युट्यूब वरती वगैरे रिव्ह्यूज बघितले तर खूप चांगले होते. आणि तेव्हापासून लिटरली 2 months पासून आम्ही या नाटकाचे तिकीट्स ट्राय करतोय भेटायचे, पण मिळतच नव्हते. शेवटी फायनली मिळाले. आज आम्ही आलो. येस. तर आता आम्ही गाडी लावलेली आहे, चालत जातो लवकर, कारण 5 मिनिटात. बिकॉज आम्ही कट टू कट पोहोचलो ना. हो, टायमावर पोहोचलोय. तर घाणेकरचे पार्किंग. हे बघा, तो माणूस सगळ्यांना सांगतोय पार्किंग फुल आहे. तर आता आम्ही जातो. चला बाय, डायरेक्ट तिकडे भेटू आपण. देव बाभळी 600वा प्रयोग आहे ब्रो. 600 प्रयोग. चल लवकर. खूप वर्षानंतर मी नाटकाला आलोय आणि मला जाम भारी फील होतं. आम्हाला नाटक बघायला आवडतच. मस्त. पप्पा पण आले. पप्पा हाय करा. पप्पा पॉप्स मम्मी आज सगळ्यात चांगली दिसते. मम्मी मला वाटतं आपण असे अजून नाटक बघायला येत जाऊया. कॉमेडी नाटक तर बघायला खूप मजा येते. आधी पप्पा जेव्हा काम करायचे ना, तर त्यांना ना फ्री मध्ये मिळायचं नाटकाची तिकीट, तेव्हा आम्ही जायचो. हो, तेव्हा खूप मजा यायची. दर क्रिसमसच्या वेळेला नाटकाची तिकीट भेटायची. आता आपण एव्हरी क्रिसमस जाऊया. एक बेल वाजलेली आहे. एक बेल वाजलेली. या बेलचा पण अर्थ असतो माहितीये का? बेलचे पण वेगवेगळे अर्थ असतात. ते काय ते माहित नाही मला, इथे पण कळेल आपल्याला कधीतरी कळेल. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही माहिती. जबरदस्त नाटक होतं. आणि केवढा 2 तास गेले, कशी गेले नाही कळालं. मला नव्हतं कळालं. मला जाम आवाज पण एकदम खणखणीत होता. आणि त्यांनी शेवटी दाखवलं की ते स्वतः गात होते. असं डाऊट यायला नको तुम्हाला की स्पीकरवर तर नाही. बोलतात ना, पूर्ण आम्ही तुम्हाला रिव्ह्यू सांगू एंड ऑफ दिस व्हिडिओ. आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशन वरती, कारण की ते थोडा डिले झाला. म्हणजे 6:30 एंड होणार होतं, 7:30 झाले. आणि आमचं नेक्स्ट जे बघायचं आहे ते 1.5 hour मध्ये आहे. जेवायचं पण आहे, तर पटकन तिथे जातो. एवढी भूक लागलेली, पण तिकडचा पण आवडला मला. आता आम्हाला असं आलं की ना, साऊथ बॉम्बे वाले जास्त भारी लागतात, तिथे आम्ही नेहमी खातो. बाकीचे आम्हाला कधी कधी आवडत नाही, पण इकडचं चांगलं आहे. इकडे खाल्लं आम्ही कुठेतरी, या पोलच्या मागे. दिसणार नाही, जाऊ दे. तर आता आम्ही आलोय विवियानाला, कारण आमचं सेकंड डेस्टिनेशन विवियाना आहे. विवियानामध्ये आमचा काहीतरी भारीवाला कार्यक्रम होता दुसरा. तर आता विवियाना आहे. सॉरी, खाण्यात बटाट्याची भाजी बघितली की थोडं जीभ हे होते.
आणि हा सबवे खाते. तुमचं फेवरेट आईस्क्रीम इकडे पण आहे, फक्त इकडे पान नाहीये. पान नाहीये? नाही. ओ माय गॉड. तू कुठलं खाणार आहे? बेल्जियम बाईक्स. तू कुठलं खाणार आहे? तुम्ही कुठलं खाणार आहे? मम्मीला एवढं माहिती की ती कोणतं आईस्क्रीम खाणार आहे, पण ते पण नाही माहिती तिला. तुम्ही कुठलं खाणार आहे? आईस्क्रीम. येस, चालू जा. चला, मी आता टेस्ट करणार वेगवेगळे आणि मग मी ठरवणार. 3 फालुदा. मला नको एक्सप्लेन. अरे खूप मस्त वाटतं. 3 फालुदा. आणि तू कोणतं? मी बघू. मी बेल्जियम बाईक्स. ही बेल्जियम. हा बेल्जियम. मी जा ऑर्डर कर. मला मी दादा एवढं भरून देतात ना, आई शपथ सांगतो, एवढं भयानक भरून देतात ना, एकदम असं म्हणजे जसं आज लास्ट आहे आईस्क्रीमचा दिवस, एवढे भरून देतात. थँक्यू. हा, थँक्यू. विचार केलेला सगळी फॅमिली मिळून आईस्क्रीम खाऊ. आमचं संपायला आलं तेव्हा ह्यांनी चूज केलं. ठीक आहे ना, मग खाऊन बघा सांगते ना सगळ्यांना. खाऊन बघा, तुला नको तू खाल्लं घ्या जास्त टेस्ट आली पाहिजे ना. खाऊन बघा. सेम फळासारखं. ते मी खाईन ना, टेन्शन येते. 2 मुलं ठीक आहे. बेस्ट आहे, सर्वात बेस्ट. मला पण ते आवडतं. ते नाही ते. या मुलीच्या तोंडावर खुशी बघा. या मुलीच्या तोंडावर अरे 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 एवढी कसली भाई, हे बघा इकडे काय काय लिहिलंय. आणि आम्हाला 5 कुपन पण मिळाले. 700 रुपयाचे. अरे यार दिसत का, 150-150चे 5 आहेत. नाईस. आज मी नाचोस ई कर जरा, ई कर ना, कर. मित्रांनो, वी आर बॅक. आणि कुठे झालेला लास्ट व्हिडिओ एंड? एंड केलाय कारण ह्यांनी एंड झालेला तो मूवी रिव्ह्यू द्यायचा आहे आपल्याला. येस, नरसिम्हावर. तू ते टाकलं की आपण? अशावर एंड झालाय तो. ओके. मग आम्ही त्याच्यानंतर आम्हाला उशीर झाला. खरं तर 12 वाजले त्या मूवी एंड व्हायला. घरी बिरी यायला 12:30 वाजले. तर आम्ही मग काही शूट नाही केलं. आणि शिवानी, हा तुझा टॉप वाटतोय मला. ह्याचा एवढा वाईट नाही काय. हा असा पाहिजे ना मुलं. अरे हा बनियान आहे यार. अरे थांब ना, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नको करू. ओके, मी काय बोलत होती? 12ला एंड झाला. 12:30ला एंड झाला. सो आम्हाला रिव्ह्यू तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आलं. तर आज सकाळी आम्हाला बॅक टू बॅक कामं होती. 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ ऑफिसचं काम, म्हणून आम्ही नाही करता आलं. तर आता आम्ही विचार केला फायनली हा व्हिडिओ एंड करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. सो सर्वात पहिले आम्ही नाटक बघितलं देव बाभळी. तर ते खूप बाभळी. देव बाभळी. संगीत देव बाभळी. संगीत देव बाभळी. आणि ते खूप छान नाटक होतं. 2 hours काहीतरी ते नाटक आहे. 2 hours or 2 hours 30 minutes असे लागतातच, कारण की लाईव्ह असतं तर थोडं मागे पुढे होतं. तर मला पर्सनली ते नाटक खूप आवडलं. बट आय विल रेकमेंड की लहान मुलं जे आहेत ना त्यांना ते जास्त कळणार नाही, कारण की इतकं स्पष्ट मराठी आहे, एकदम स्पष्ट मराठी. आणि मग ज्यांना ती थोडीशी बॅकग्राऊंड स्टोरी वगैरे माहिती आहे तर 16 yearsच्या वरच्या लोकांना ते कळू शकेल. पण मला पण मध्ये मध्ये हे होत होतं, कठीण होत होतं की हे काय होतं, याचं मिनिंग काय होतं. या कारण की ते अभंग वगैरे गातात तर आपल्याला त्याची सवय नाही. त्याला खूप विचार करून तुम्हाला. आणि असं नाही ना की आपण ऐकतोय परत रिवाइंड करून ऐकतो, तसं नाहीये. ते एक गाणं गातात, थांबतात, दुसरं लगेच तिसरं कॉन्व्हर्सेशन पण गाण्यांमध्ये कधी कधी प्रोसेस करायला थोडा वेळ लागला. बट खूप छान प्रकारे मला खूप आवडलं. लाइटिंग वगैरे भाई हाऊसफुल. येस. आणि मूवी पेक्षा जास्त मला नाटक ऍक्च्युली असं बघायला गेलं त्यांचे चेहरे आम्हाला दिसत नव्हते, लांब होतं. पण बाकी जो फुल एक्सपिरियन्स होता, लाइटिंगचा एक्सपिरियन्स, ते साऊंड इफेक्ट्स, ते लाईट कुठे काय दाखवायची. बाजूला एक फक्त सीन सांगतो मी. एक माणूस आहे, बाजूला एक माणूस बसलेला आहे पण तो दिसत नव्हता, एवढी स्ट्रॉंग लाइटिंग होती त्यांची. आणि ते अचानक त्याच्यावर लाईट पाडून. तर खूप छान वाटलं. आणि मूवी बद्दल काय बोलायचं, मूवी पण खूप छान होता. मूवी पण मुलं लहान मुलं बघू शकतात. फायटिंग वगैरे त्याच्यामध्ये इंटेस्टाईन्स वगैरे असे दाखवले तर माहिती नाही. आमच्या मागे एक लहान मुलगा होता, ते नरसिंहाचं जेव्हा ते रूप आलं ते रडायला लागलं. नाही, जेव्हा त्या हिरण्यकशिपूला मारून टाकलं त्यांनी तेव्हा तो रडायला लागला. पूर्ण मूवी बघण्यासारखं आहे, फक्त तो लास्टचा जो सीन आहे ना. पण त्याच्यात पण काय, तो खूपच लहान मुलगा होता. कदाचित तो कुठल्या तरी भलत्या कारणासाठी रडत असेल, असू पण शकतं, कारण तो माझ्यासोबत खेळत पण होता असा मागून. तर ओव्हरऑल आमचे दोन्ही एक्सपिरियन्स खूप चांगले होते. आणि आता आम्ही डिसाईड केलंय की असे नाटक अजून बघत जाऊ. येस. आणि मूवीज पण. एक मला मूवी आणि अजून एक तुम्हाला किस्सा सांगते. बोलला जाऊ
तर तिकडे ना इंटरव्हल झालं आणि इंटरव्हलला ना इंटरव्हलला ना एक स्टोरी संपली. तर सगळे ना उठून बाहेर जायला लागले वॉशरूम आणि फ्रेशन अप. तर हा मला बोलतो आपण का बसलोय, गर्दी कमी होईल का, आरामात जायचं का. ह्याला माहितीच ना नाटकात इंटरव्हल पण असतं. मला खरं शपथ वाटलं माहिती नव्हतं, कारण त्या पॉइंटला एक सस्पेन्स उघडलेला. सेकंड नाटक होतं. फर्स्ट मी खूप लहानपणी बघितलं आणि हे दुसरं होतं आणि मला खूप अमेझिंग वाटलं नाटक. फर्स्ट जेव्हा मी बघितलं तेव्हा मला एवढी अक्कल पण नव्हती की काय चाललंय, मी असं होतं. तर ठीक आहे. सेकंड मला त्या मूवी बद्दल सांगायचं, नरसिंहाबद्दल. तुम्ही जर असं विचार करून कम्पेअर करून जाणार असाल की बापरे मार्वलमध्ये ग्रूट कॅरेक्टर कसा घेतलाय किंवा बेबी रॉकेट रकून त्यांना जसं घेतलंय, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन वगैरे तसे नाही करता आले. पण जेवढं इंडियामध्ये केलेलं आहे आतापर्यंत त्याच्याहून खूप जास्त बेटर अॅनिमेशन आणि सगळं फाईट वगैरे. आणि हा फर्स्ट मूवी होता त्यांचा, तर आपण त्यांना तेवढा टाइम दिला पाहिजे, चान्स दिला पाहिजे की तुम्ही अजून चांगले बनवा. पण मला खूप आवडलं, मला ऍक्शन आवडलं, मला अॅनिमेशन आवडलं, मला सगळं आवडलं. आणि जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्ट मध्ये जर तुम्हाला आठवत असेल, मी बोललेली की ह्याची कार येणार जी आलेली आहे ती तुम्हाला दाखवतो आम्ही फालतू मध्ये. आय वॉज नॉट फालतू हो दाखवतो आता. अनबॉक्स करूया. या पिशवी आलेली आहे, पिशवीच्या आतमध्ये बॉक्स आहे. 18,000ची गाडी आहे ती. हा 18 वेळा जरी खेळला नाहीस ना तर मारच खाशील तू. हे एक परत मला बरं झालं तू हे बोललीस. मला एक अजून सांगू इच्छितो, ज्या अशा गाड्या असतात किंवा या खेळणी असतात, हे खेळणी नसतात खरं तर, हे हॉबी ग्रेड कार्स असतात. तर मग ह्याच्यासोबत असं नाही की तुम्ही दररोज खेळले तर तुमचे पैसे वसूल होतील. मला एका मित्राने, आणि तो मित्र म्हणजे कोण, हा आहे ओंकार सेपल, जो गोऱ्या रंगाचा, हा सेपल रे आपला सापळे, ओंकार सेपल कधी झालं, सॅल्मॉन बाय सापले आपले जे आहेत, घारे गोरा चेहरा, तो वाला पोरगा. तो मला बोललेला, त्यांनी एक मस्त लाईन मारली. ऍक्च्युली मला तेव्हापासून मी हेच सगळ्यांना लाईन चिपकवतोय की ही खेळणी तशी नसतात की तुम्ही दररोज खेळाल, ही अशी असतात की तुम्ही एकदा जरी खेळाल तरी तुमचे पैसे वसूल होतील. हो का? हे असं वालं आहे गोष्ट, आणि हे खरं वाटतं मला त्याचं थिंकिंग आवडलं या बाबतीत. ह्याच्यामध्ये माझा किती मेकअप आला असता यश, जो मी वापरते डेली. तू हे डेली पण नाही वापरणार. तुझ्या चेहऱ्यावर मेकअप लावून जे येतं ना ग्लो, ते मला ह्याच्यात खेळून येणार आहे ग्लो. कळालं? व्हेरी गुड. अजून एक बाबा, माझे वैचारिक बुद्धी म्हणजे किती धप पळायला लागली. लास्ट मला पण बघायचं त्यांनी बरोबर पाठवले की नाही, कारण त्याच्यात 2-3 मॉडेल येतात आणि फक्त एका नंबरचा फरक आहे दोन्ही मॉडेल मध्ये. येस, इट इज राईट. मी फक्त एवढं बघून बोललो इट इज राईट. आहे बघा, Volkswagen. माय गॉड, ओ माय गॉड, झिला Volkswagen. आणि हे जे आहे ना Volkswagen पोलो, हे ऑफिशियल प्रोडक्ट आहे, ऑफिशियल प्रोडक्ट. ह्याची डिझाईन जी असते ना बाहेरची, ती ऑफिशियली लायसन्स्ड बाय Volkswagen आहे. ही सर्वात पहिले मी चालवणार. प्लीज शिवानी, पण तुझा काय संबंध येतो बाई? असंच 2 बॉक्स आहेत याच्या आतमध्ये व्हाईट कलरची, जसे मी युएसचं पॅकिंग बघितलेलं सेम तसं पॅकिंग आहे. यस. तू एका खेळण्यामागे एवढे पैसे घालवले. शिवानी, तू मेकअप मागे घालवते ना, तू काय गिल्टवर गिल्ट देतात. तुम्ही वर्षभर वापरते. इथे क्रॅक पडलाय. प्लास्टिक आहे ते. नो. हे बघा, ड्रिफ्ट टायर्स. टायर बघ केवढा मोठा आहे. हे ड्रिफ्ट टायर्स आहेत. हे म्हणजे ह्या लादीवर तर नाहीच चालवू शकणार, हे बाहेर ड्रिफ्ट मारायला. बाहेर बघणार आहे मी कधी ऑफ रोड टायर्स. हे बघ, स्क्रू ड्रायव्हर, चार्जिंग केबल, आणि हे बघ ॲलन की पण आहे. अभी बारी है तुम्हारी. माझ्या पप्पांना बघू दे फक्त हा व्हिडिओ. अरे का असं करते शिवानी? टन 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 हायपर गो 114 स्केल मॉडल. शिवानी, खरं सांग. खरंच लहान मुलांची वाटते. शिवानी प्लीज खरं बोल यार. खरं सांगते शिवानी प्लीज. असं असं ताणू नको याला, असं नीट. हे तुला बघण्यासाठी रेड कलर असते ना. प्लीज, याच्यात नाही येत रेड कलर. हे WRC लायसन्स्ड गाड्या असतात. तुला WRC म्हणजे काय ते वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपचं जे असतं ना, त्याच्यात जी गाडी जशी आहे तशी वापरलेली होती ना Volkswagen, तीच ही गाडी. हे काय, हे एवढं हलकं? हा, हे असतं, हे बॉडी शेल आहे. मेन जादू आतमध्ये ते तुला दाखवतो. थांब पहिले ना. पण मग ह्याला आपटलंच तर फुटणार ना. हे न फुटण्यासाठीच हे असं असतं. नको, तू जरा 2 मिनिटं थांब जरा. असं पकडून ठेव जरा एका हाताने. अलगद हा, अलगद हा. हातात उचल, वजन बघ.
हातात उचल, वजन बघ. ओ हा वजन तर आहे. हा खेळणं वाटतंय मितांचं. हा हे ना हे मेटल आहे, मेटल. हे शॉक ऑब्झर्वर ऑइल फील्ड आहेत, तुला दाखवत थांब. हे पिन्स आहेत काढायला. हे 1 2 बॉडी उतरवायला 3 4. सुंदरता हे बघ. इंडिव्हिज्युअल सस्पेन्शन, ऑइल फील्ड. भाई हे ड्रीम असतं, ड्रीम मुलांचं लहानपणी. एकदा हातात उचल. उचललाय मी, उचललाय. हा ओ माय गॉड, ह्याच्याने मी रोज जिम करेन. मस्त आहे ना, खरं सांगते. आणि आवडलं ना, चांगलं हे वर्थ आहे. हे बघ ना तू, सस्पेन्शनचं बघ ना जरा एकदा बघ. चांगलं आहे, वर्थ नाहीये शनी, वर्थ आहे यार. काय इथे लक्ष दे. सो गाईज अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग सेंड करतो आहोत. आणि आता हा काय झोपणार नाहीये आज तर, नाही झोपणार आहे. 15 मिनिटं ती गाडी चालते आणि मला 15 मिनिटं चालवायची होती पूर्ण. फक्त 15 मिनिटं चालते. हो. आणि बाकी टाइम चार्जिंग 6 तास चार्जिंग. Yes. आणि 15 मिनिटं चालणार. 4000चा चार्जर मिळतो, मग 15 मिनिटात चार्ज होते. बाय गाईज. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि या कॉमेंटमध्ये आम्हाला खाली सांगा की तुम्हाला गाडी कशी वाटली.